MWRA कायदा हा 2005 या ठिकाणी अस्तित्वात आला आणि कलम 15-16 नुसार राज्यामध्ये एक जलमंडळ आणि एक जलपरिषद या ठिकाणी असते। जलमंडळाने आणि जलपरिषदे कायदा अस्तित्वात आल्यापासून एका वर्षाच्या आत हा राज्याचा एकात्मिक जल आराखडा हा तयार केला पाहिजे, पण तो 2005 नंतर वाटतं 14पर्यंत या ठिकाणी या खात्याची एक सुद्धा बैठक म्हणजे एका वर्षाच्या आत इथे अंमलबजावणी करायची, जल आराखडा करायचा होता, पण 10 वर्ष 2005 ते 2015-14 पर्यंत एक सुद्धा मीटिंग या खात्याची या ठिकाणी झाली नाही। 2015 आपले राज्याचे आत्ताचे लाडके मुख्यमंत्री, तेव्हाही मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, आणि त्यावेळेला या पूर्ण खात्याचा भार त्यांनी माझ्याकडे सोपवलेला होता। जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली होती, भार मी म्हणणार नाही, जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली होती। आणि त्यावेळेला आपण लगेच डिसेंबरला सरकारला मी मंत्रिपदी शपथ घेतली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना केल्या की पहिली मीटिंग MWRA आणि हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा 10 वर्षांनी ही बैठक ही 15 झाली, जानेवारी 15। डिसेंबरमध्ये आम्ही शपथ घेतली, 15ला पहिली बैठक झाली। जलमंडळाची पहिली बैठक, त्याचे सचिव अध्यक्ष असतात, मुख्य सचिव, आणि जलपरिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष असतात। आणि पहिली बैठक आपली त्यावेळेला या संदर्भामध्ये या मंडळाची आणि परिषदेची त्या ठिकाणी झाली आणि आपण या कामाला लागलो की आपल्याला एकात्मिक जल आराखडा या ठिकाणी आपल्याला राज्याचा करायचा आहे आणि त्याची सुरुवात त्यावेळेला झाली।